मूर्तिजापूर तालुक्यातील गाम भटोर येथे गाव पातळीवर महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान हे स्वतंत्र कायमस्वरूपी झाले पाहिजे या मागणीसाठी उमेद महिलांनी मोर्चा काढून येथील सरपंच वृषाली विवेक कावरे यांना निवेदन देण्यात आले। शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या उमेद अभियान हे स्वतंत्र व कायमस्वरूपी विभाग करा। महाराष्ट्र जीवनोन्नती अभियानाला स्वतंत्र व कायमस्वरूपी विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता द्या या मागणीसाठी भटोरी येथे 40 समूहाच्या 400 महिलांच्या समवेत ग्रामस्तरावर पूर्ण गावभर रॅली काढण्यात आली। यामध्ये विशाखा ग्राम संघाचे पदाधिकारी, ICRP, पशुसखी यांच्याकडून प्रतिष्ठित व प्रथम नागरिक सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, तंटामुक्ती अध्यक्ष, रोजगार सेवक यांना उमेदचा विभाग स्वतंत्र झाला पाहिजे याकरिता हा मोर्चा काढण्यात आला। यावेळी काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये सेवेत कायम करा, उमेदचा विभाग स्वतंत्र करा, कायमस्वरूपी विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता द्या, कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करा अशा घोषणा देण्यात आल्या। उमेद अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सक्रिय कामकाज सुरू आहे। संपूर्ण महाराष्ट्रातील 84 लाख महिलांची शाश्वत उपजीविका उमेदच्या संस्थेवर निर्भर आहे व या विविध विषयांवरील संस्थेचे कर्मचारी कॅडर हे अभियान सातत्याने चालवित आहेत। प्रलंबित मागणीसाठी 3 वर्षापासून शासन दरबारी संघर्ष सुरू आहे। या रॅलीमध्ये ग्राम संघाचे कॅडर छब्बू, श्रीनाथ, सुनीता ढवळे, गीता वानखडे, प्रीती वानखडे, सुवर्णा कांडलकर, 40 ही समूहाच्या अध्यक्ष, सचिव, सदस्य तसेच आदी महिलांचा समावेश होता। बाळासाहेब गणोरकर, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, अकोला। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।